कॉकरोच जनता पार्टी नाव ऐकून तुम्हालाही विचित्र वाटलं असेल, पण हे नाव सध्या सोशल मीडियावर सर्वात जास्त जोर धरून आहे. ना निवडणुका झाल्यात, ना प्रचार झालेत, ना सभा घेतल्यात, तरी सुद्धा लाखो लोक या पार्टीत सामील होत आहेत. फक्त काही दिवसात इंस्टाग्रामवरती 50 लाखोंपेक्षा जास्त फॉलोअर्स, तर ट्विटरवर हजारो सदस्य आणि देशभरात एकच चर्चा, कॉकरोच जनता पार्टी. पण ही पार्टी नेमकी काय आहे, हे सीजेपी म्हणजे नेमकं काय? तर या सगळ्याची सुरुवात झाली देशाचे सरसंघाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या एका वक्तव्यातून. 15 मे रोजी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान त्यांनी काही तरुणांबाबत बोलताना कॉकरोच आणि पॅरासाइट असा उल्लेख केल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि त्यातून जन्म झाला कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीचा. आता महत्त्वाचा प्रश्न, कॉकरोच जनता पार्टी हा अधिकृत राजकीय पक्ष आहे का? तर नाही. ही खरी राजकीय पार्टी नाही, तर ही एक आहे सॅटरिकल पॉलिटिकल मूवमेंट म्हणजेच व्यवस्थेवर आणि सिस्टीमवर उपरोधिक पद्धतीने प्रश्न विचारणारी सोशल मीडिया चळवळ. या पार्टीची सुरुवात केली अभिजित दिपके नावाच्या एका तरुणाने. आता सीजेपीचं बायो काय म्हणतंय माहितीये का? बाय द यूथ फॉर द यूथ म्हणजेच तरुणांनी तरुणांसाठी सुरू केलेली एक चळवळ. आता सगळ्यात भन्नाट भाग म्हणजे या पार्टीत सदस्य होण्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्यात, त्या सुद्धा अगदी भन्नाट आहेत. जसं की बेरोजगार असणं, आळशी असणं, दिवसातून 11 तास ऑनलाईन राहणं आणि मनातला राग स्पष्टपणे व्यक्त करता येणं. हे सगळं मजेशीर वाटत असलं तरी त्यामागे तरुणांचा सिस्टीम विरोधातला राग आणि फ्रस्ट्रेशन दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय. या पार्टीबद्दल आणखी सांगायचं म्हणजे या पार्टीने स्वतःचा मॅनिफेस्टो सुद्धा जाहीर केलाय. महिलांना 50% आरक्षण, पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवरती बंदी, अशा अनेक गोष्टी यात नमूद करण्यात आल्यात. विशेष म्हणजे काही विरोधी पक्षातील नेत्यांनीही या पार्टीबद्दल सोशल मीडियावरती प्रतिक्रिया दिल्यात. त्यामुळे आता ही कॉकरोच जनता पार्टी ही फक्त मीम पुरती राहिलेली नाहीये, कारण एका वक्तव्यातून सुरू झालेली ही ऑनलाईन चळवळ आता देशभरात व्हायरल झाली आहे. मग आता या कॉकरोच जनता पार्टीबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी माय महानगर लाईव्ह आणि ओनली मानिनीला फॉलो करायला विसरू नका.